ठाकरे गटासह काँग्रेसला भगदाड पडणार, उदय सामंतांचे संकेत। आज रत्नागिरीतून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवणार। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार तर काँग्रेसचे 5 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, सामंतांचा दावा। ठाकरे गटाच्या मेळाव्याला अनेक आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती। माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक अनुपस्थित तर खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटीलही गैरहजर। सामंत गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला गेले की माणसं फोडायला, शरद पवार यांचा पलटवार। तर ठाकरेंचे लोक त्याग करतील पण पक्ष सोडणार नाही, पवारांना विश्वास। औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शहा किस झाड की पत्ती, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर भाजपला आपल्या झेंड्यातला हिरवा रंग काढून दाखवण्याचं देखील आव्हान। उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी, पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्यामुळे ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही। पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर बावनकुळेंची टीका। बावनकुळेंना महसूल मंत्रिपद देणं हा मोठा गुन्हा। 600 कोटींचा भूखंड 1 रुपयात घेणाऱ्या बावनकुळेंना फडणवीसांनी ताबडतोब अटक करावी। ठाकरेंवरील टीकेनंतर संजय राऊत आक्रमक। शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये मतभेद। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्यानं अजितदादांचा कर्जमाफीला विरोध, तर जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्यानं भाजप कर्जमाफीसाठी आग्रही, सूत्रांची माहिती। एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ होणार। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये एसटीच्या तिकीट वाढीला मंजुरी, तर रिक्षा टॅक्सीचं किमान भाडे दरही 3 रुपये वाढणार। नालासोपाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 41 अनधिकृत इमारतींवर हातोडा पडणार। वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर वसई विरार पालिकेची कारवाई। इमारतींच्या तोडकामाला रहिवाशांचा विरोध। मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, किमान तापमानामध्ये घट। पहाटेपासूनच शहरामध्ये थंडीचा जोर, 2 दिवसामध्ये कमाल तापमानात देखील घट होण्याचा अंदाज।